नमस्कार, अन्वीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे वडे। साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भिजवलेले साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट जो आपण ओबडधोबड बारीक केलेला आहे तो, 2 ते 3 बटाटे लागणार आहेत शिजवलेले, अर्धा चमच जिरे, 5 ते 6 मिरच्या आपण कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये आणि चवीनुसार नमक। आता आपण हे सगळं बाजूला करून एक ताट घेऊया। त्या ताटामध्ये हे सगळे साबुदाणे काढून घ्यायचे भिजवलेले। त्यामध्ये हे शिजवलेले बटाटे चुरून टाकूया। त्यामध्ये हे आपण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे भाजून तो टाकून घ्यायचा आहे। जे जिरे घेतलेले आहेत आपण ते टाकून घ्यायचे आहेत आपण, आणि हा मिरचीचा जो ठेचा केलेला आहे खलबत्त्यामध्ये वाटून तो टाकायचा आहे, आणि याच्यामध्ये चवीनुसार नमक टाकायचं आहे। आता हे आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। असं कुठलंही मोठं ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायला येतं आपल्याला। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याचा असा घट्ट गोळा झालेला पाहिजे। ह्या बटाट्यामुळे ह्याला व्यवस्थित बाइंडिंग येते। असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला ह्याचे पाहिजे तसे तुम्ही गोळे करून घेऊ शकता। असे साबुदाण्याचे वडे तर आपले असतात तसे जे तुम्ही वडे करून घेऊ शकता। मी मीडियम साईजचे करत आहे। हे असे व्यवस्थित दाबून घ्यायचे, नाहीतर साबुदाणे बाहेर निघून फुटू शकतात आणि आपले वडे पण खराब होतील अशाने। अशा रीतीने मी सगळे वडे करून घेणार आहे। अशा रीतीने आपण सगळे वडे बनवून झालेले आहेत, आणि हे आपल्याला व्यवस्थित दाबून व्यवस्थित हे करायचे आहेत, असे मिटवून घ्यायचे आहेत, नाहीतर हे साबुदाणे बाहेर आले की तेलामध्ये फुटतात आणि आपल्याला भाजू शकतं। त्याच्यामुळे आपण हे असे व्यवस्थित दाबून असे गोळे करून घेतलेले आहेत त्याचे। आता आपण तेल गरम करायला ठेवूया। आता आपल्याला जेवढं तेल पाहिजे तेवढं आपण तेल गरम करायला ठेवूया। आता आपलं तेल तापलेलं आहे। हे व्यवस्थित असे व्यवस्थित दाबून चपटे करून टाकायचे, कारण की हे नाहीतर मग आतपर्यंत भाजणार नाहीत। असे एक एक दोन टाकून घ्यायचे आपल्याला, जास्त टाकायचे नाहीत नाहीतर ते एकमेकाला चिपकू शकतात। आणि याला 2 मिनिटं अजिबात हलवायचं नाही। असं हे पलटत राहायचं जोपर्यंत हे लालसर दिसत नाही, भाजल्यासारखं वाटत नाही आपल्याला तोपर्यंत। दोन्ही साईडना लाल होऊपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। ह्याला 5 ते 6 मिनिटं लागतात। मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हे करून घेणार आहोत। हे असे पलटून पलटून आपण भाजून घेत आहोत, आणि हे जास्त हाय फ्लेमवर आपण तळायचे नाहीत, नाहीतर हे वरतून फक्त लालसर होतील आणि आतून कच्चे राहतील। त्याच्यामुळे आपण मीडियम टू हाय फ्लेमवरच ह्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित, नाहीतर हे आतनं कच्चे राहतील।
आता आपले हे तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. ह्याच्यातलं सगळं तेल काढून घ्यायचं आपल्याला. आता उरलेले आपण टाकून घ्यायचे. अशा तऱ्हेने आपण हे तळून घेत आहोत आणि हे तुम्ही उपवासाला खाऊ शकता. आता आषाढी एकादश पण आलेली आहे जवळच, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता त्यावेळेस. आणि ही तुम्हाला रेसिपी असं आपण पावसाळ्यात काही गरम खायची इच्छा झाली किंवा काय खाण्यासारखं वाटलं तर ही तुम्ही घरच्या घरी हाय त्या साहित्यामध्ये करू शकता आणि आपल्याला हे खाण्यासाठी रेडी आहे. आणि अशा रीतीने आपण ह्याला दह्यासोबत खाऊ शकतो किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकतो, पण आपण आज दह्यासोबत खाणार आहोत. जर तुम्हाला याच्यामध्ये गोड टाकायचं असेल, साखर, तर तुम्ही साखर टाकू शकता किंवा असंही खाल्लं तरी छान लागतं ते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अन्वीज रेसिपी चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.